नमस्कार टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहूया टॉप 9 न्यूज। सुरुवातीला आपण पाहणार आहोत पुणे आणि परिसरातल्या टॉप 9 न्यूज। सत्ता तुमच्या डोक्यात चालली आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्यावर केली। चौकशी लावा, अहवाल काढा, कारवाई करा असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांना लगावला। संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडमध्ये सभा घेतली। संग्राम देशमुख तरुणांना रोजगार देणारे आहेत, अशा पद्धतीने रोजगार देणारे उमेदवार तुम्ही निवडून द्या असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी यावेळी केलं। पदवीधर निवडणुकीला अवघे 10 दिवस शिल्लक राहिल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवनात आघाडीची बैठक झाली। देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे पदवीधरांसमोर मोठं संकट असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं। मंत्री जयंत पाटील, सतेज पाटील, विश्वजित कदम आणि अमोल कोल्हे या बैठकीसाठी उपस्थित होते। पदवीधर निवडणुकीसाठी आता मनसे सुद्धा आक्रमक झाली आहे। राज ठाकरे पुण्यामध्ये मेळावा घेण्याची शक्यता आहे। पुण्यामधून मनसेकडून रुपाली पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यासाठी राज ठाकरे यांची प्रचार सभा होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये हर्ड इम्युनिटीची लक्षणं आढळून आल्याची माहिती समोर आली। याबाबत इतक्या ठोस निष्कर्ष काढता येणार नसला तरी हे संकेत आशादायी असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं। देशामध्ये पहिल्यांदाच एखाद्या शहरामध्ये हर्ड इम्युनिटीची लक्षणं आढळून आल्यानं अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या। लोहियानगर या प्रभागात आता हर्ड इम्युनिटीची लक्षणं आढळून आली आहेत। पुण्यामध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली। 2 सप्टेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीमध्ये 1,72,631 जणांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 8,54,10,000चा दंड वसूल करण्यात आलाय। पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक सुरू झाल्यानंतर पीएमपीएमएल महामंडळानं सर्वाधिक उत्पन्नाचा टप्पा गाठला। पीएमपीएमएलच्या तिजोरीमध्ये तब्बल 50 लाख रुपये उत्पन्न जमा झालं। या काळामध्ये जवळपास 3,15,000 प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या बसमध्ये प्रवास केला। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। बस प्रवासामध्ये झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन पुण्यामध्ये 4 महिन्यांच्या बाळाचं अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। हडपसर पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत अवघ्या काही तासात महिलेच्या मुसक्या आवळल्यात। बाळाच्या 23 वर्षीय आईनं हडपसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेले उद्योजक गौतम पाषाणकर यांचे 29 दिवस उलटून गेले तरी ठाव ठिकाणा लागलेला नाहीये। 8 नोव्हेंबरला पाषाणकर कोल्हापूरमध्ये दिसले। त्यानंतर पोलिसांची 6 पथकं त्यांचा शोध घेत आहेत। राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आज नेमकं काय घडलं त्यावर देखील आपण एक नजर टाकूया टॉप 9 न्यूज मध्ये। महाविकास आघाडी सरकारनं पदवीधरांचा आणि शिक्षकांचा भ्रमनिरास केला असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला। नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं वर्चस्व असल्याचंही ते म्हणाले। नाशिकमधील प्रतीक्षेमध्ये असलेल्या विमान सेवेला पुन्हा एकदा मुहूर्त मिळालाय। आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विमान सेवेचं उद्घाटन झालं। हैदराबाद बंगळुरूसाठी स्पाइस जेटनं ओझर विमानतळावरून टेक ऑफ केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4 नवीन विमानं सुरू करण्यात येणार आहेत। इंडिगो एअरलाइन्स पुन्हा एकदा 29 नोव्हेंबर ते 27 मार्च पर्यंत म्हणजेच दिवाळी आणि ख्रिसमसच्या सुट्टीत गोव्यासाठी विमानसेवा सुरू करत आहे। नाशिक महानगरपालिकेची महासभा आज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली। दरम्यान ऑनलाईन महासभेमुळे चुकीच्या पद्धतीने कामकाज होत असल्याचा मनसेनं आरोप केलाय, तर पुढील सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी करण्यात आली। निफाड तालुक्यातील 5वी ते 12वी पर्यंतच्या सर्व शिक्षकांनी पिंपळगाव बसवंतमध्ये कोरोनाच्या चाचणीसाठी एकच गर्दी केली। त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं। राज्यामध्ये शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि त्यामुळे ठिकठिकाणी शाळा सुरू करण्याआधी शिक्षकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत।
नाशिकमध्ये संविधान प्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। कोरोना काळामध्ये नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल आल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। ही वीज बिल माफ न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला। मेट्रो विजन बिल्डकॉन इंडिया या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली होती। या प्रकरणी विजय गुरनुलेसह 9 आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केली। साधारणतः 70 कोटींची लोकांनी यामध्ये गुंतवणूक केली होती। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळला। सिल्लोड तालुक्यातल्या गोळेगाव, उंडणगाव आणि पानवडोदमध्ये पाऊस झाला। राज्यामध्ये 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती। नाशिकमध्ये येवल्यासह निफाड तालुक्यातील गोदाघाट परिसरातील गावात पावसानं हजेरी लावली होती। या अवकाळी पावसानं काढणीला आलेल्या शेतपिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। आधीच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालाय। त्यात आता हा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली। महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे आणि त्यामुळे शाळा देखील 31 डिसेंबरपर्यंत मुंबई आणि ठाण्यातल्या बंद ठेवण्यात येणार आहेत। पाहूयात या संदर्भातल्या घडामोडी टॉप 9 न्यूज मध्ये। कोरोनाची महाराष्ट्रामध्ये दुसरी लाट सर्वांना महागात पडेल असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलाय। मुंबईत सुद्धा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते। केरळ आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा ग्रोथ रेट वाढतोय। महाराष्ट्रातल्या जनतेनं केरळ आणि दिल्लीचा बोध घेतला पाहिजे असं राजेश टोपे यांनी म्हटलं। अनलॉक नंतर राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची लाट आलेली आहे। दिल्ली पाठोपाठ मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेगणिक वाढ होताना पाहायला मिळते। मुंबईसह राज्यातही दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे राज्य सरकारकडून मुंबई दिल्ली विमान आणि रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दिवाळीमध्ये राज्यातील प्रार्थनास्थळ उघडल्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढली असं वक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं। मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही, मात्र ती येण्यास वेळ लागणार नाही। कोरोना खूप वाईट आहे, तो अजून संपलेला नाही, त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहाकार उडेल अशी भीती महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली। राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत। महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील 9वी ते 11वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतला। शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात असे आदेश देण्यात आले। मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढतोय। रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी या संदर्भातले आदेश काढलेत। त्यामुळे आता मुंबईतील शाळा नव्या वर्षामध्येच उघडणार आहेत। मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहतील। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना या संदर्भातले निर्देश दिले। दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू होणार आहेत, त्यांची तयारी पुण्यातील शाळांनी केली आहे। पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेतील वर्ग सॅनिटाईज करण्यात आले। शाळा भरताना वर्गात बसण्याचं नियोजन कसं असणार याची तयारी देखील सुरू झाली आहे। राज्यातल्या शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये शाळेचा परिसर आणि वर्ग निर्जंतुकीकरण करण्याच्या कामाला वेग आलाय। कोल्हापूर पालिकेकडून पालिका क्षेत्रातील शाळांमध्ये आणि जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागातील शाळांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाते। थर्मल स्कॅनिंग नंतर विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेमध्ये प्रवेश दिला जाईल। सिरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी ऑक्सफर्डची कोविशिल्ड लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं म्हटलं। लसीच्या शेवटच्या चाचणीचे परिणाम योग्य आल्यास येत्या फेब्रुवारीपासून ही लस वितरित केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे। वाढीव वीज बिलाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे। या संदर्भातल्या घडामोडी आपण पाहूयात टॉप 9 न्यूज मध्ये। वीज बिल माफीबाबत सरकार गंभीर असून 20,000 कोटींचं वीज बिल माफ करणार असल्याचं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं। केंद्राकडे 10,000 कोटींचं अनुदान मागितल्याचं राऊत यांनी सांगितलं। भाजप नेत्यांनी केंद्राविरोधात आंदोलन करावं असा टोला देखील नितीन राऊत यांनी लगावला।
राज्यातील जनतेला 100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर मी अजूनही ठाम आहे, पण मागच्या सरकारनं जे पाप करून ठेवलंय त्याचं आधी निरसन करून नंतरच 100 युनिट वीज माफी देण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यावर काम सुरू आहे असं राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी स्पष्ट केलंय. या सरकारमध्येच प्रॉब्लेम आहे. ज्याच्या मनात येईल तो ती घोषणा करतो आणि त्या घोषणेवर घुमजाव करतो. त्यामुळे या सरकारचं नाव पलटूराम ठेवायला हवं अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज बिलाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर केली. आमच्या सरकारनं आणि या सरकारनं काय केलं ते आता समोरासमोर होऊन जाऊ द्या असा थेट आव्हानच देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिलं. वीज थकबाकीच्या चौकशीच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी आव्हान दिलंय. महावितरण महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे. आमच्या सरकारमध्ये तीनही कंपन्या फायद्यात होत्या. आमच्या काळामध्ये फायद्यात असलेली महावितरण कंपनी 11 महिन्यात तोट्यात कशी असा सवाल भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारला विचारलाय. काय चौकशी करायची ती करा, पण त्याआधी वीज बिल माफ करा अशी मागणी बावनकुळे यांनी केली. वीज बिल माफीच्या मुद्द्यावर आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. वीज प्रश्नी सरकारवर दबाव निर्माण करावा, काँग्रेस मंत्र्यांनी राजीनामे खिशात ठेवावेत असं आशिष देशमुख यांनी म्हटलं. दोन 2014 नंतर वीज मंडळाची थकबाकी वाढली. 67,000 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे वीज मंडळाचं धोक्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी हे सगळं कशामुळे घडलं याच्या चौकशीचे आदेश दिल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं. वीज बिल माफीच्या मुद्द्यावरून विदर्भात मनसे आक्रमक झाली आहे. सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला असून मंगळवारी हिंगणघाट शहरात मनसेनं आंदोलनाचा इशारा दिलाय. राज्याच्या ग्रामीण भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूयात टॉप 9 न्यूज मध्ये. ग्रामीण घरकुल निर्मितीला गती देण्यासाठी राज्यात आजपासून महाआवाज अभियानाला सुरुवात झाली. ग्रामीण भागामध्ये 8,82,135 घरकुल निर्मिती पूर्ण करण्याचा निर्धार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही घोषणा केली. राज्य शासनानं विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नका असे आदेश दिले. कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा निर्णय घेतला. कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश बंद करण्यात आलाय. कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूर आणि परिसरातील 8 ते 10 गावांमध्ये संचारबंदी लावण्यात येणार आहे. अहमदनगरमध्ये सर्व ओबीसी संघटनांची एक बैठक झाली. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. 23 नोव्हेंबरला अहमदनगरमध्ये ओबीसींच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीराजे यांनी रायगड किल्ल्यावर चालू असलेल्या कामाची पाहणी केली. दरम्यान रोपवे बंद असल्यामुळे संभाजीराजेंनी पायी गड चढून पाहणी केली. रोपवे स्टेट ऑफ आर्ट असावा, अन्यथा आम्ही दुसरा रोपवे उभारू असं संभाजीराजेंनी म्हटलं. तसंच केंद्रीय पुरातत्व खात्यासोबत कोणताही करार रोपवेनं केलेला नाही असं संभाजीराजेंनी सांगितलं आहे. सावंतवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर आणि त्यांच्या पत्नीनं प्रतापगडाची हुबेहूब अशी प्रतिकृती साकारली. बाबर यांनी महाराजांबद्दल असलेला आदर आणि प्रेमापोटी हा किल्ला साकारलाय. आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण पाहूयात टॉप 9 न्यूज मध्ये. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी गोव्यामध्ये दाखल झाल्यात. दिल्लीमध्ये वायू प्रदूषणानं गंभीर पातळी गाठली आणि त्यामुळे काही दिवस शहराच्या बाहेर राहा असा सल्ला डॉक्टरांनी सोनिया गांधींना दिलाय. त्यानंतर सोनिया गांधी काही दिवसांसाठी गोव्यामध्ये राहणार आहेत. मनरेगा मजुरांना पैसे काढण्यासाठी होत असलेल्या त्रासावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली. आधी तुघलकी लॉकडाऊन केला आणि कोट्यवधी मजुरांना रस्त्यावर आणलं. नंतर त्यांचा एकमेव आधार असलेल्या मनरेगाची कमाई बँकांमधून काढणं अवघड करून ठेवलं. त्यामुळे मोदी सरकार फक्त बोलण्यापुरतंच असून गरिबांचे अधिकार पायदळी तुडवते अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली.
काँग्रेसचा आगामी अध्यक्ष डिजिटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं. पक्षाचा अध्यक्ष डिजिटल पद्धतीनेच निवडला जाणार असल्याचं अधोरेखित देखील झालं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा अध्यक्ष डिजिटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.